स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता डायरेक्टली नेक्स्ट वीकेंडला ब्लॉग करतोय. लास्ट वीकेंड ब्लॉग तुम्ही पाहिला असेल कुकिंग पास्ताचा. त्यानंतर आम्हाला ॲक्च्युली खूप बिझी स्केड्यूल होतं. सो युजली नाहीतर आम्ही 2 व्हिडिओज तरी टाकतो एका वीकमध्ये. कॉर्पोरेट लाईफ. येस, बट नाव टुडे संडे आणि मी कालपासून आशिषच्या मागे लागले की काहीतरी आपण ह्या वीकेंडला करू शूट. इट शुड नॉट गो इन वेस्ट. सो काय प्लॅन केलं आज आपण? तुम्हाला थंबनेल वरून कळालंच असेल, इट्स अन आर्ट अँड क्राफ्ट व्लॉग. हा मला खूप दिवसापासून करायचा होता तसं काहीतरी चॅलेंज व्लॉग आहे. आणि इट विल बी इंटरेस्टिंग बिकॉज ही स्टोरी, कारण ह्या स्टोरीचा जो विनर लुझर असेल तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये ही स्टोरी कंटिन्यू होईल. आणि आम्ही अजून कोणाला तरी इंट्रोड्यूस करतोय या ब्लॉगमध्ये, हू विल बी आवर जज. येस, सो हा एक चॅलेंज आहे रिलेटेड टू समथिंग आर्ट और क्राफ्ट. आम्ही आता चाललोय सामान आणायला आणि बघू मग सामान आणल्यावर आम्ही तुम्हाला पुढचं काय आम्ही करणार आहे, म्हणजे बेसिकली जिंकल्यावर कोणाला काय बेनिफिट आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. सो लेट्स गेट बॅक टू सामान शॉपिंग. आणल्यावर परत भेटू. तर तुम्ही बघू शकता खूप काही सामान आणलं आहे. थोडंसं आम्ही जाऊन स्टोअरमधून घेऊन आलो आहे अँड मॅक्सिमम सामान आम्ही आमच्या जो न्यू मेंबर येणार आहे ब्लॉगमध्ये त्याच्याकडून आणलं आहे. बिकॉज ही इज अन व्हेरी नाईस आर्टिस्ट. त्याने खूप छान छान पेंटिंग्स बनवली आहे. इनफॅक्ट ती मागे तुम्ही बघू शकता ती पेंटिंग आम्हाला माझ्या बर्थडेला मला गिफ्ट केलेली. सो तो येतोय लवकरच. आपण तोपर्यंत सेटअप करू. मीनवाईल आम्ही एक पार्सल मागवलेला माझ्या चॉईसने. माझी चॉईस होती. नाहीतर तू तर सिलेक्ट करत होता ब्राऊन, ब्लॅक, डार्क. नाही, आम्हाला ब्लॅकआउट पडता पाहिजे होता जो न्यू पॅटर्न. सो तो आलाय, डिलिव्हर झालाय. आणि माय चॉईस इट इज, कारण आमचा येलो कलर आहे ह्या वॉलचा. सो मला थोडं असं येलो एलिमेंट काहीतरी परत ॲड करायचं होतं, विच इज वाय आय हॅव गॉट दिस नाईस येलो कर्टन. हे ब्लॅकआउट आहे कारण हे मागून बघा असं जाड आहे, छान. चल ना लावू. आता आम्ही हे लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो. येस, लय डार्क दिसते. आता इक्वली डिवाइड झालेलं आहे. एवढंसं हो, दिस इज स्टिक्स, कॅनव्हस, क्ले, रिबन, पेन्स, फेविकॉल आणि पाणी घ्यायला आहे. इकडे पण सगळं सेम आहे. आणि हे आहेत थोडे कॉमन मटेरियल, ज्याला जे पाहिजे ते यूज करू शकतो. ओके, सो वी आर रेडी विथ द सेटअप. आशिषने दाखवलं तुम्हाला की आम्ही सामान डिस्ट्रीब्यूट करून घेतलं इक्वली. अँड वी हॅव आर न्यू मेंबर हिअर. त्याचे केस मला आवडत नाही असे. भारी आहे तेवढे. नीरज पवार, माझा लाडका धीर, जो लाडका तर बिलकुल नाही वाटत मला. लाडकाच आहे मी सगळ्यात. सगळ्यांचा लाडका आहे कारण सगळ्यात छोटा आहे तो घरी. तर आता तो आम्हाला रूल्स सांगणार आहे आणि आम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे. ही इज द आर्टिस्ट. आता रूल्स असे आहेत की ह्यांना दिलेले लिमिटेड आयटम्स आहेत. सो आता ह्यांना नॉर्मल आयटम्स देणार आहे आपण, एक पेन्सिल वगैरे असं, पेंट ब्रश वगैरे सगळं. आणि मध्ये मध्ये मिनी चॅलेंजेस असणार आहेत. सो जर ते मिनी चॅलेंजेस दोघांनी कम्प्लीट केले तरच त्यांना इकडचे आयटम्स यूज करायला अलाउड आहे. अरे मला तर पहिल्यांदाच ते आयटम पाहिजे. ते ड्रॉइंग कशाने करणार, पेन्सिल नाही काय नाही. सिम्पल जे बेसिक आयटम्स आहेत तुम्हाला ऑलरेडी देणार मी, लाईक पेन्सिल वगैरे सगळं जसं आहे. आणि त्यामध्ये मिनी चॅलेंजेस असतील फक्त. ओके, सो कृतिका तिकडे बसणार आहे आणि मी इकडे करणार आहे आणि आम्ही दोघं एकमेकांचं बघणार नाही. पण हे दिसतंय त्याचं काय? त्यांनी अजून एक आणि जजिंग क्रायटेरिया पण जे काय चांगलं आहे वगैरे ते नाही. तुमची इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी प्लस तुम्ही किती डोकं लावलंय तुमच्या ड्रॉइंग मध्ये ते सगळं बघणार आहे. करेक्ट, ठीक येस. पण हे सो या चॅलेंजसाठी एक टाईम पण असणार आहे. टाईम बाउंड पाहिजे चॅलेंज. किती टाईम लिमिट? 45 मिनिट्स. 45 मिनिट्समध्ये चॅलेंज कम्प्लीट करायचं आहे. एक तास नाही, 1 तास नाही, 1 तास जास्त होईल. 45 मध्ये मिनी चॅलेंजेस पण आहेत ना. मिनी चॅलेंजेस सगळं पकडून 1 एक तास. तास. ठीक आहे. तसं नाही, तोडतो काय उघड साईडने. स्टार्ट का? हां, मी उघड. हे सेटअप रेडी का तुमचा दोघांचा? तू बसणार कुठे? पण उघडायचं कसं? दे मी उघड.
नाही सगळं उघडता येत नाही तर प्लास्टिक काढतात नाहीये. अरे त्याला काय कुठं हेच नाहीये. अरे आहे बाळ, कोपऱ्यातून काढ की. दे, हे घे. इधर से ही- इथंच पहिला मिस्टेक. इधर से ही चालू हो गया, लो बाइकों के बिना. ठीक आहे. Works. टाइम कर 1 hour. ठीक आहे रेडी येस. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. ओके. तुम्हाला वाटत असेल हा भांड्यांचा साबण आहे पण हा क्ले मला ब्ल्यू क्ले आणि तिला येलो. हा कपड्यांचा साबण आहे कपड्यांचा तो भांड्यांचा साबण आहे. काय तू काय करतो बने ब्ल्यू कलर त्याच्या इकडे ब्ल्यू कलर काय क्लेनी ब्ल्यू कलर करतो तो इथं आता सुरूच नाही केलं काय तिथं ब्ल्यू कलर झाला पण आहे. हम अभी सोच रहे हैं. आय विश थोडं लक्ष दिलं असतं शाळेत असताना तर आज छान आर्टिस्ट असते मी. तुम्ही माझं डोकं चाललं असतं. मला कलर्स पाहिजे पेंटिंग. लगेच नाही. अरे मी करू काय मग? काय केलं काय थांब केलं काय नक्की हे काय आहे? मी माझं पहिलं पेन्सिलने काढून घेतलं आता मला कलर्स पाहिजे एवढं लगेच लगेच. पहिले फक्त खूप हार्ड एवढं असं त्याला हे कसं केलं. मला सुचलं काय करायचं क्लेनी. मला पण सुचलं थोडं थोडं. वा मस्तच. एकामेकांचे ड्रॉइंग बघतायत नाही आवडत. म्हणून असा थांबलाय तो. मी नाही बघत आहे. विचार करते तुझ्या द होस्ट. हो कॅनव्हासवरती गेले आता ते बाहेरचे सगळे ड्रॉइंग्स केलेत ना. पण क्ले आणि कॅनव्हास वेगवेगळे सगळं एकच ड्रॉइंग आहे. नाही आर्ट अँड क्राफ्ट काय पण करू शकतो आर्ट अँड क्राफ्ट. तिकडे सगळं ड्रॉइंग सुरू झालं, क्ले पण सुरू झाले, पण इथं काहीच नाही आहे. आय एम स्टिल थिंकिंग. इमॅजिन टाइम इज रनिंग. इट्स ओके 10 मिनिटात पण बनवलं. लेट्स सी, बघू काय होतं. थॉटफुल पाहिजे. मी बघते आमच्या रूम मध्ये असं काही बनवू शकते का. आपल्याला डार्क ब्लू कलर मला वाटतं हे सुकून गेलं असतं. डार्क ब्लू कलर कुठला आहे? झालं इथून सुरुवात आहे. हा कलर कुठला आहे? पर्शन लिहिलेलं आहे. व्हायलेट. डार्क ब्लू नाही आपल्याकडं. अरे passion blue, dark blue. हाच डार्क ब्लू असतो. त्याला नाव दिलंय फक्त हे काय हा पण इथं आहे. हां, कोबाल्ट ब्ल्यू. कोबाल्ट थोडा लाईट असतो. सगळं ब्ल्यू ब्ल्यू काय करतो तू. ये दिमाग में दो इमेजिनेशन चल रहा है. 10 मिनिटं झालेत पण अजून काय पत्ता नाही कॅनव्हासवरती. मला भीती वाटते की मी स्पॉइल नको करून टाकायला. फिर कॅनव्हास यूज ही नहीं होगा. ठीक है अपन कॅनव्हास बाद में करेंगे. मेरे को ऐसा लग रहा है पहले अपन क्ले से रिलेटेड थोड़ा सा बस खेलो. काय नाही मी फक्त बघते की माझं नवऱ्याचं डोकं एवढं कसं काय चालतंय. हे लास्टला बघ. क्योंकि मेरा तो दिमाग ही नहीं चल रहा. ड्रॉइंग काढणं सोपं असतं काय पण काढते इमॅजिनेशन डोक्यात आलं की. आहे इमॅजिनेशन खूप मग पण आता येत नाही ना मला. ठीक आहे आपण पहिले पेन्सिल थोडं ट्राय करूया. इथं अर्धा कॅनव्हास भरला पण आहे. पाणी कसं काढतो मला येत. गाईज तुम्हाला माझं काम बघायचं असेल तर ते मीच पेंटिंग केलंय. येस. डिस्क्रिप्शन मध्ये इफ यू वॉन्ट टू गेट सच पेंटिंग्स तुम्ही ह्याच्याकडे ऑर्डर देऊ शकतात. माझं इंस्टाग्राम हँडल इथं कोपऱ्यात येईल आता. हो. मुंबई इंडियन्सची जर्सी आहे. ठीक आहे, स्टॉप 15 मिनटं झालेले आहेत. इथं चटिंग नो. हां, सो आता एक नवीन चॅलेंज आहे. सो तुमच्या दोघांमध्ये बेस्ट ऑफ 3 स्टोन पेपर सीझन चॅलेंज होईल. आणि जो हरेल तो नॉन डॉमिनंट हातने पुढच्या 5 मिनटं पेंट करेल. लाईक हा राईटी असेल हा राईटी असेल तर हा लेफ्टनी करणार, सेम वाईस वर्सा. ठीक आहे? नाही चला ठीक आहे. स्टार्ट. स्टोन पेपर सीझन शूट. 1 पॉईंट. बेस्ट ऑफ 3 आहे. हां ना मग 1 पॉईंट ना मग. हां बेस्ट ऑफ 3 आहे. हां परत स्टोन पेपर सीझर शूट.
चल नाही ना थांब लेट केलं तू लेट झालं लेट व्हिडिओमध्ये आलं लेट केलंस परत नीट मी बोलतो थांब स्टोन अरे करा ना हां स्टोन पेपर सीझर शूट स्टोन पेपर सीझर शूट स्टोन पेपर सीझर शूट हां दोघांचं ते ईच 1 each झालंय वापस परत 5 6 Best of 7 three आहे ना? हां तर लास्ट last आहे आहे ना? दोघांचं लास्ट आहे स्टोन पेपर सीझर शूट नॉट डॉमिनंट आता कृतिका वहिनी पुढचे 5 मिनिटं लेफ्ट हातने पेंटिंग करणार आहे ठीक आहे इट्स नॉट दॅट डिफिकल्ट फॉर मी तसे असे काही नव्हते करत तेच काहीतरी स्टार्ट करायला लेफ्ट हँडने करायचं टायमर आहे बरं का 5 मिनिट्सचा पण काय होणार आहे लेफ्ट हँडमध्ये सोपा चॅलेंज आहे का म्हटलं आता काय सँड वाटते का म्हणजे ही सँड वाटते का हां सँडचा कलर वाटतंय का कलर तर वाटतं सँडचा फील येतं का सँडचा थोडं अजून फील करते थांब. पाणी जास्त येतं त्यामध्ये हां का हां कलरमध्ये अरे मग ते कलरच हार्ड येत कर ते मिक्स करताना पाणी जास्त टाकायचं त्यामध्ये ओनली 30 minutes रिमेनिंग दोघांना. हे नक्की काय बनवत आहे डोंट डिस्टर्ब पहिला एरर. पेंट सांडलेला आहे इथं कपडे घातलेले आहेत बस ना कसं वाटतं लाईक काय पेंट पण केल्यानंतर पेंट सांडला डायरेक्ट मेरे को बहुत अजीब लग रहा है मग तुमचा टी शर्ट बनायचा काहीतरी फायदा झाला थोडंसं पेंट सांडला तर आता पुसता येईल ह्याच्यावर त्यामध्ये सांगितलंच नाही आपण विनर लुझरचं. ठीक आहे आपण ते नंतर करू ना. तास झाले की कॅनव्हास उचलले जाणार दोघांचे. किती वेळ झाला? ठीक आहे आपण आता चॅलेंज नंबर 2 करूयात तर इकडे बघा दोघं पण हॅलो आता टाईम नाही स्टॉप ठीक आहे चॅलेंज 2 असा आहे की तुम्हाला मी ऐका लक्षात द्या तुम्हाला मी क्वेश्चन्स विचारणार आणि जो लवकर उत्तर देईल त्याला पॉईंट्स मिळणार आणि ज्याचे जास्त पॉईंट्स असतील तो तुमच्या ऑपोनंटला एकच कलरवरती पेंट एकच कलरनी पेंट करायचं हे करू शकतो तुम्ही लाईक तुमचा ऑपोनंट फक्त 5 मिनिटं ना? हां तुमचा ऑपोनंट फक्त एकाच कलरने पेंट करणार पुढचे 3 मिनिटं कलरचं नाव सांगायचं हां नाही हां तर तू समजा जिंकलास तर मी तू कलरचं नाव सांगणार हां तिला पुढचे 3 मिनिटं त्याच कलरने फक्त पेंट करायचं ठीक आहे चालेल done. कळलं 5 प्रश्न विचारणार ना 5 प्रश्न विचारणार ज्याचे जास्त पॉईंट्स असतील तो जिंकला ठीक आहे सिम्पल क्वेश्चन आहे एवढा अवघड नाही आहे रॅपिड फायर करू आपण ठीक आहे सो नेम अ ॲनिमल विथ लेटर डी. डिअर 1 पॉइंट. चल आता नेम अ कंट्री विथ अ लेटर के. केन्या 2 points. आता तुला एकच चान्स आहे. तू जर तुला आता 3च चान्स आहे. त्या 3मध्ये तुला पहिलं उत्तर करावं लागेल नाही तर तू हारला. हां पाहिजे होतं ना नाही तर 5च क्वेश्चन आहे. जर तू अजून एक उत्तर करेक्ट दिलं मग तू जिंकलीच टेक्निकली. ठीक आहे. नेम अ बर्ड विथ अ लेटर सी. चिमणी. नाही झालं इथं जिंकले 3 पॉइंट. 5 क्वेश्चन होते 3 पॉईंट्स घेतलेत तर आता तू चूज कर त्याला की तो पुढचे 3 मिनिटं कोणत्या कलरने पेंट करणार चला रेड नाही एक्झॅक्टली तोच तर चॅलेंज आहे 3 मिनिटं तू रेड कलर घे पहिला रेड कलर वापरायला सुरुवात करशील 3 मिनिटं सुरू करणार मी नाही तुला वापरायला आता जर इकडे स्पीड वाढतं पटापटा काय नाही सामान तेवढं वगैरे घेतलं पाहिजे पण शेवटचे 15 मिनिटं उरलेले आहेत फक्त. मग कसं आता मला म्हणायचं ते
काय 7 6 5 4 झालं 3 2 1 टाइम अप टाइम अप झालं टाइम अप. हा दोघांचे ड्रॉइंग दाखवा. दादा एक्सप्लेन कर. अयो ते चिटकवलं कसं तू सो हा हे रिलेटेबल कसं आहे, दिस इज माय ड्रीम अँड आर ड्रीम नाव, की आम्हाला एकदा मुरमान्स्कला नॉर्दर्न लाईट्स बघायला जायचं आहे. कुठं मुनमान्स्क मुरमान्स्क कुठे आहे ते? रशिया रशिया आणि नॉर्वे रशिया बॉर्डरवर आहे. आणि आर्ट, यू कॅन सी आर्ट, यू कॅन सी क्राफ्ट, आर्ट क्राफ्ट प्लस रिलेटेबल. म्हणजे हे पाणी आहे, हे पाणी आहे, हे बोट बर्फ आहे. हा बर्फ आहे, झाड आहे. हा हे नॉर्दर्न लाईट्स मी काढायचा प्रयत्न केला अच्छा आणि हे स्टार्स आहेत. सोनं असतं ठीक आहे. सो दिस इज माइन. आता तुमचं. ओके सो दिस इज माइन. वा ही एम आयची पोरगी आहे. RCBचा पोरगा आहे. हा तर मी असं काहीतरी इमॅजिन केलं की एम आय आणि RCB टुगेदर कधीच येऊ नाही शकत. ते नेहमी रायवलरी असणार, ह्या जन्मात तरी नाही सोबत येणार. बट मी असं इमॅजिन करून काढलं की सिन्स आय लव्ह एम आय, ही लव्ज RCB, आम्ही कुठेतरी छान असं सनसेट ठिकाणी ते युनियन दाखवलं एम आय आणि RCBचं आणि वी आर टुगेदर. दॅट इज सम एम आय RCBचं युनियन खूप कपल्समध्ये आहे. सांगा कोण तर जिंकलं? ठीक आहे. तर हा चॅलेंज जिंकलेले आहेत मिस्टर आशिष पवार. आशिष पवार. कारण ठीक आहे, मार्क्स पण कन्सेप्ट रिलेटेबल आहे, आहे तुमच्या दोघांच्या रिलेटेड दोघांच्या, प्लस आर्ट अँड क्राफ्ट दोन्ही यूज केलेलं आहे. करेक्ट. जरी कितीही घाण ड्रॉइंग असेल ते तरी मी पण असं काहीतरी लाईक केलं ही कन्सेप्ट पण चांगलीच आहे एम आय RCBची, आपण म्हणजे पण खूप finishing- खूप कॉमन कन्सेप्ट आहे, खूप कॉमन. आय अग्री माझ्या आता नवऱ्याने विनर आणि लुझर जर आम्ही आधी विचार केला होता, आम्ही आधी सांगितलं नाही, पण जो लुझर असेल तो फॉर अ वन डे वेन वी विल डिसाइड वन डे नेक्स्ट वीकेंड वगैरे, वन डे ही कॅनॉट से नो टू द विनर. म्हणजे आता मी विनर आहे, ही लुझर आहे. आता नेक्स्ट वीकेंड एखादा डे आम्ही असं डिसाईड करणार, मी हिला जे पण करायला सांगणार ती नाही नाही म्हणू शकत कुठल्याच गोष्टीसाठी. मी काही पण करायला सांगू शकतो, माझ्यासाठी बनवायला सांगू शकतो, माझ्यासाठी काही घ्यायला सांगू शकतो, शॉपिंग. सो एनिथिंग. बेसिकली नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला हे दिसणार की आता मी हारली आहे तर मी कशासाठी नो नाही बोलू शकत त्याला. Saying तो yes for जे काय everything. बोलणार मला जी हजेरी करावी लागेल. है ना? चला आणि- मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, जिथे आपण हिच्याकडून भरपूर काय काय करून घेऊ. मी घरी चालले. आणि जजला काय गिफ्ट वगैरे? ते पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. जजला पण काहीतरी आणू सिन्स आमचाच घरचा आहे. घरचा जज आहे, ते पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. टिल देन, जय महाराष्ट्र.